विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता प्रचाराला वेग आलेला असताना योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यानंतर खळबळ उडालेली होती आणि यावरनं आता बरेच आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत। पाहूयात यावरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट। एक रहेंगे तो नेक रहेंगे और जब बटे थे तो कटे थे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेदरम्यान बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। जाति के नाम पर बटे थे, क्षेत्र के नाम पर बटे थे, भाषा के नाम पर बटे थे, तमाम वादों के आधार पर बटे थे। एक रहेंगे तो नेक रहेंगे और जब बटे थे तो कटे थे। योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीमध्येच या वक्तव्यावर मतभेद समोर येत आहेत। अजित पवारांनी बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्र सहन करणार नाही असं म्हणत हल्लाबोल केलाय, तर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनीही या घोषणेला विरोध दर्शवलाय। आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही। हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल, ते इतर राज्यातले एक प्रमुख नेते आहेत, भाजपचे प्रमुख नेते, ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे। प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही, कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे, त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे। याचा अर्थ महाराष्ट्राची संस्कृती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडेंच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित केलाय। मात्र पंकजा मुंडेंचं ते वक्तव्य वैयक्तिक आहे अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली। महाराष्ट्रात येऊन कटेंगे तो बटेंगे एक है तो सेफ है असे जे वाक्य जे महाराष्ट्रात बोलले गेले, पहिले अलायन्सला त्यांच्या मान्य नव्हतं, आता त्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नाहीये। हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले। हे बाहेरून येणारे रोहिंग्या बांगलादेशी ते जे आमच्या देशाच्या विरोधात जे जिहादीकरण आणि इस्लामीकरण जे करतायत ना, त्या विरुद्ध आम्ही बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे। त्यासाठी तो नारा आहे म्हणून ज्यांना तो नारा समजतो त्यांनी तो नारा स्वीकारलेला आहे। अन्य लोकांनी नाही समजला तो त्यांचा मत आहे। हिंदू मतं प्रखरपणे आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न असल्याची सध्या चर्चा आहे। बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ यांचा नारा महाराष्ट्रात कितपत यशस्वी होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।